स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नकोस बाळा. आत्ता तुला जे हवं ते तुला मिळत नाहीये. तुझ्या आयुष्यात तुला हवं तसं काहीच घडत नाहीये. म्हणून तू उदास आहेस ना, मनाने खचत चाललायस. तुझ्या मनासारखं काहीच होत नाहीये. मी एवढं स्वामींना मानतो, एवढी सेवा करतो, माझी त्यांच्यावर एवढी श्रद्धा आहे, भक्ती आहे, तरी सुद्धा स्वामी माझ्याकडे दुर्लक्ष का करताय? मी दुःखी आहे हे त्यांना दिसत नाहीये का? कसली परीक्षा घेतायत स्वामी माझी? असे असंख्य विचार तुझ्या मनात येत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तू सगळ्या बाजूनी परिपक्व व्हावास, शारीरिक मानसिक दृष्ट्या ताकदवान व्हावास, म्हणून वेळी प्रसंगी तुला स्वामी खूप कष्ट देतील. अगदी तू रडेपर्यंत तुझी परीक्षा घेतील. पण नंतर तेच स्वामी तुला इतकं देतील की तेव्हा तू पुन्हा रडशील. पण ते रडणं नसेल बाळा, तर ते असतील आनंदाश्रू. आता डोळ्यात पाणी आणू नकोस, तर म्हण श्री स्वामी समर्थ.